तर हो, मला लहाने दीर आहेत, पण आम्हाला माहित असतं तर डेफिनेटली आम्ही असं काय केलं नसेल. तुम्ही जशी इतकी भांडली आज, हे सगळं बाहेर काढून मी इतकं तू आता लांब तू चांग. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तू झोपला होता ना? याचं वर्क फ्रॉम होम आहे बाय द वे. हा झोप काढतोय. माझ्या ऑफिस वाले पण ब्लॉग बघता, असं नको म्हणून. कधीतरी चान्स भेटतोय झोपू दे. हा, मागच्या मे महिन्यापासून निखिल रात्री पण नीट झोपत नाही, त्याच्यामुळे आता तू ती डिझर्व करतो दुपारची झोप. निखिल माणसात आलाय मागच्या 4 दिवसापासून. अरे बाप, केवढे बाहेर दिसतोय मी सनकिस्ट वाली. हा, तर मी असं सांगत होते की मागच्या 4 दिवसापासून निखिल माणसात आलाय. स्वतःहून नातेवाईकांना फोन करतोय, मित्रांना फोन करतोय. नाही तर अवघड होतं. आम्हाला पण कुठेतरी फिरायला घेऊन जाणार तो चांगल्या ठिकाणी. कधी झालं? एक तर हा घरी असल्यानंतर मला कधी 1, 1:30, 2 वाजताना कामांना अजिबात सुचत नाही. आता पण इतका गाढ झोपला होता. तू कसं काय उठला अचानक? ते फोन आला एकाचा म्हणून म्हटलं. ते मी घरी असलो तरी तुला अडचण, नसलो तरी अडचण. ऑफिसला गेलो तर म्हणतो नाही मी सांगते. मला कधी कधी असं होतं ना, सखी उठल्यावर होती पापा पापा पापा. मी निखिलला फोन करून म्हणते ही पोरगी घेऊन जात त्याच्यासोबत ऑफिसला म्हणून. असं थोडी चालतं ना. असो, तर काल मी एक शॉर्ट पोस्ट केला होता आणि त्याच्यामध्ये मी लेन्सकॉटचे 2 चष्मे आणि एक गॉगल दाखवला होता. तर ती जी न्यूज आहे ती पर्टिक्युलर न्यूज यायच्या आधीच मी ती खरेदी केलेली होती. त्यामुळे जर न्यूज माहीत पडली असती तर आम्ही दोघंही त्यातले नाहीये. म्हणजे आम्ही खूप देवधर्म करणारे लोक आहे, त्यामुळे आम्हाला माहीत असतं तर डेफिनेटली आम्ही असं काय केलं नसेल. तुम्ही मला मोस्ट ऑफ द ब्लॉगमध्ये हळदी कुंकू लावून बघितलेलं असेल, कारण की देवपूजा केल्याशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही. बट स्टील तुमच्या कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आय एम सॉरी फॉर दॅट. पण असं जाऊन ते प्रमोट करायचं, एक तर प्रमोशन नव्हतंच ते, पण असं होतं की ती त्याच ब्रँडचे यूज करत आली म्हणून मी तिथे गेली. त्याच्यानंतर न्यूज आली. आपल्याला एवढे डिटेल मध्ये माहित नसतं आणि काय आपण जाणून बुजून करत नाही, आणि लोकांची मानसिकता राहते ती, त्याला आपण काही नाही करू शकत. ती त्यांची मानसिकता की तुम्ही टिळा नका लावू किंवा हे नका करू. बट मी तर नाही. म्हणजे माझं तर असं आहे की दरवर्षी जर मी माझं ते देवधर्म केला नाही, जेजुरीला गेली नाही, तुळजापूरला गेली तर मला एकदम कसतरी होतं. आणि मी सांगते पण तुम्हाला की जा आपल्या मुलांना पण ते शिकवा. सो पर्टिक्युलरली आम्ही खूप त्या गोष्टीच्या अगेन्स्ट आहोत. तर आम्हाला ऍक्च्युअली माहित नव्हतं. बट ठीक आहे, झालं ते झालं. ठीक आहे. लोक काय आता. बरं, हा झोपला होता तोपर्यंत मी एका माणसाशी इतकी भांडली आहे आज. पप्पा नाही रे, पप्पाशी काय भांडू मी का माझ्या पप्पाशी भांडते काय? तुझं 2च लोक आहे, मी नाही तर ते. नाही तर माझं ना एक ब्रँड आहे, त्याचे कपडे किती दिवसापासून पडलेले आहेत माझ्याकडे. मी सांगतोय तुला वापरून घे आता ते. तर जवळजवळ 1-1.5 महिना झाला एका ब्रँडचे कपडे माझ्याकडे पडलेले आहेत आणि मी त्यांनी ना डिलिव्हर बरोबर ऍड्रेसवर केले, पण ते घेऊनच जात नाहीये. मी 15 ते 20 वेळेस त्यांच्याशी, आणि मी 15 ते 20 वेळेस वेगवेगळा माणूस यायचा सपोर्टचा बोलायला. प्रत्येकाला इश्यू मी असं पूर्ण एक्सप्लेन करून सांगायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी क्या हो गया मॅडम, आपके इश्यू क्या है, आप फिर से बताओगे क्या? असं करत करत आज तो मला बोलला की मॅम तुमचे ते रिटर्न इनिशिएट करायचे सगळे चान्सेस संपले. मग मला असं झालं की माझी चूक आहे काय, तर तुम्ही डिलिव्हर बरोबर ऍड्रेसवर केले, पिकअपला तुम्हाला ऍड्रेस सापडत नाहीये. बरं, तुम्हाला तुमच्या कपड्याशी घेणं देणं पण नेहमीच तुम्हाला कॉल करते, कपडे न्या कपडे न्या कपडे न्या. तर म्हटलं मी वापरायला काढेल आता. आज म्हणजे माझं 15-20 दिवसापासून नाही, मी काय वापरायला काढणार आहे का खरंच. पण माझी इतकी चिडचिड झाली की अरे तुम्ही न्या, कारण की किती वेळेस निखिल मला म्हणतोय तनू ती जागा बघ, ते कपडे कधी जाणार आहेत तुझे. आणि बाहेर जाताना पण आम्हाला असं होतं की आपण गेल्यानंतर तो डिलिव्हरी बॉय आला तर. आणि असं इतक्या वेळेस झालं की आज मला झालं की माझ्या आतलं जे काही होतं ते सगळं बाहेर काढून मी इतकं छापून काढलंय. एक नंबर फिलिंग आहे. ऑफिस आहे, दुपारी 1 तास झोपलोय. आता खूप दिवसांनी गरम होत आहे पुण्यात बाय द वे. पावसाचं वातावरण झालंय, यायला पाहिजे पाऊस. पावसात कुठतरी फिरायला नाही तुम्हाला. ऑफिस आहे, संध्याकाळी कॉल्स आहे, लगेच एवढं मी फ्री नाही झालं. दुपारी झोपायला यायला काहीच काम नसतं, संध्याकाळी आम्हाला बाहेर न्यायला काम असतं. कॉल संध्याकाळी चालू होतं. असो, चला ब्लॉग पुढे कंटिन्यू करतेच मी. एक तर आज माझा असं पण खूप जळफाट होतोय. माझ्या घरचे सगळे एकत्र बाहेर गेलेले आहेत मला सोडून. तू आता लांब, तू चांदोरे झाली ते जाधव आहे, ते बघतील काय करायचं. असं नाही, जाधव काळे निफाडे सगळे गेलेत मला सोडून. ते त्यांचा प्रश्न आहे. आणि मला कोणी विचारलं पण नाही ह्यावेळेस की तू येतेस का किंवा तू कधी येणार आहेस, मग प्लॅन करू. मला डायरेक्ट असं कळलं की आम्ही निघतोय, आम्ही उद्या चाललोय. आणि मला इतकं हर्ट झालं. फक्त काकांना माहित नव्हतं. काका सकाळी म्हणता तनू पण येणार आहे का, संतोष पण येणार आहे का. एवढं लक्षात धर, तुला शेवटी मीच आहे.
सगळे गेलेत, चिल्लर पार्टी पासून मोठ्यांपर्यंत, दादा, वहिनी, मामा, मामी, मावशी, आई. मी घरी आहे. शेवटी नवरा सोबत असतो त्याच्यामुळे ते भांडण. एक तर माझं असं आहे की माहेरचे पण फिरायला नाही ना, भाऊ नवरा पण फिरायला नाही ना. भाऊ म्हण ना, भाऊ पण नेत नाही. माझा दादा खूप फिरवतो मला. चलो पुढे काय काय होतं हे बघायसाठी ब्लॉग कंटिन्यू बघा. आता सुद्धा घामाने आंघोळ झाली पार. स्टेट येऊन कट्टू संध्याकाळ. आज पाऊस झाला पुण्यात संध्याकाळी. खूप वातावरण खूप छान असलं तरी गरमी इतकी आहे. मला असं वाटलं होतं की पाऊस पडल्यानंतर तरी जरा बरं वाटेल, पण तसं काहीच झालेलं नाहीये. पाऊस पडल्यानंतर जरा जास्त गरम व्हायला लागलंय आणि आता असं जाणवतं की खरंच घरात एसीची खूप जास्त गरज आहे. आणि इकडे हा माझा नवरा. ऑफिस चालू आहे आणि स्वयंपाक पण चालू आहे. आता तुम्ही असं म्हणू नका की तू दादाला का खाऊ घालत नाही. दादाला स्वतःच्याच हातचे आप्पे आणि मटण का आवडते ते दादालाच माहिती. का आवडतं दादा? टाकून बिकून दिलं मग. सिरियसली काहीतरी लॉजिकल आन्सर दे. मी कशाला काही टाकेल? काही पण. तुझे कोणी कान भरले माझ्या विरुद्ध? माझ्या मम्मीने. आई पण बघते ब्लॉग. असं तर ना झालं असं की इतकी गरमी आहे. मला खरंच असं वाटतं की एसी घ्यायला हवा. असा मला त्रास माझ्या डिलेव्हरीच्या वेळेस झाला होता. तेव्हा आमचं ठरलं पण होतं की घेऊयात म्हणून, पण मग नंतर मीच घरी गेले. मी कधी 4-5 महिन्यातच मी सिन्नरला लिहून गेले होते. मग नाही गरज पडली आणि आता असं वाटतंय घ्यावं, पण परत असं होतं की यार 2-3 महिन्यात जर घर आपल्याला जायचं ते दुसरीकडे तर पुन्हा तोडफोड इकडे तिकडे. जे मला माझ्या मैत्रिणींनी पण सांगितलं की 2 महिन्यासाठी घेऊ नको, त्याची खूप गडबड होते. सो अवॉइड केलंय. बाय द वे निखिल, नाही बोलायचं आता. निखिलचा कॉल चालू. निखिल का आपल्याला भाव देत नसतो, पण काल जो तुम्हाला प्रश्न पडलाय ना त्याचं उत्तर मी आज देणार आहे. बघा पुढे जायचं, इकडं हात करा, नीट उभा राहा, बॅलन्स करा. थांबा. बॅलन्स तर करायला शिकलीये, पण आम्हाला बाहेर जाऊन खेळायचंय. पुढे बघा, आता पुढे बघ, नीट उभा राहा. बाहेर कोण घेऊन जाणार तुला? नाही मी नाही, पण सकू बाहेर किती वेळ खेळून झालंय तुझं? हे सगळे खोटं खोटं रडणं. मजा तर पापाच करतोय. बाहेर नाही. नाटक प्रो मॅक्स बघा. डोळ्यात एक थेंब पाणी नाहीये, फक्त नाटक चालू आहे. चल बाहेर, चल बाहेर, चल उभा राहा, उभा राहा, चल बाहेर जायचं. बघितलं किती नाटकी आहे सखी. पक्की पापावर गेलीये. कुठे जायचं? निखिल तू नको रे खेळू, मला तू पडायची भीती वाटते, पण ती नाही. चल आता झोपून घेऊ. काय करायचं? नाटकी सखी. मी जातो काही करायला. कुठे नाही जायचं? गाई नाही करायची का? ज्यांना असं वाटतं ना सखी खूप शांत आहे, जातील एक चक्कर ते बाहेर. आरती येणार नाही तासभर घरात. ऍक्च्युली सखी घरात येत नाही. नुसती भटक भवानी आमची. बाय सखी, मी येऊ तुझ्या सोबत खेळायला? वाव. बस आता आम्ही हे बघ, आम्ही असं पण खेळतो आणि उभं राहून पण खेळतो, पण आम्हाला बाहेर खेळायला जास्त आवडतं. कट्टू रात्र म्हणजे सखीचा बदमाशपणा तुम्ही आता बघितला असेल. तिच्यामुळे खूप जास्त काही शूट करायला मिळत नाही.
ती खूप हुशार पण झाली आहे, हट्टी पण झाली आहे, बदमाश पण झाली आहे. ॲट द सेम टाइम कधी कधी ती खूप गोंडूला बाळासारखं वागते. तर खूप मिक्स इमोशन आहे. आज हा अवतार असतो, उद्या तो अवतार असतो. सगळं काही शूट करता येत नाही, बट तिची ही फेज मला खूप एन्जॉय करावीशी वाटते. सगळं काही कॅमेऱ्यात कैद करणं शक्य नसतं, बट ते जे वेगवेगळे हावभाव आहे, म्हणजे मी आता मुद्दामून असं करते, थांब तुझ्या पापाला फटका देते, आणि माझ्या बापाला फटका देते, आणि ती येऊन पप्पी येते. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे. ॲट द सेम टाइम त्या खूप गोड गोड आहेत. तर असं काही सखीचं असतं. आता सखी आणि पापा तर झोपायला गेलेत. पण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला होता, त्याचं उत्तर देते मी तुम्हाला आता. तर प्रश्न असा होता की निखिल दादाला सख्खा भाऊ आहे का, तुला लहान दीर आहे का, आणि असे बरेच प्रश्न होते. तर माझ्याकडनं त्या ब्लॉगमध्ये सांगायचं राहून गेलं. तर हो, मला लहाने दीर आहेत, बट ते सख्खे नाही आहेत. मावस दीर आहेत माझे. एक सोडून 3 मावस दीर आहेत मला लहाने. तर हे जे आहेत हे मागच्या 5 वर्षापासून बाहेर प्रदेशात होते शिकायला, आता जॉबला पण आहेत. ते अचानक आले, ज्याची कोणालाच काहीच आयडिया नव्हती. सो ते खूप सरप्रायझिंग होतं. आणि निखिल त्यांची कंटिन्यू कॉल सुरू असतं, तरी निखिलला असं होतं की मला अनुनी सांगितलं नाही ते आलेत वगैरे. सो म्हणून तो मी छोटासा पार्ट तिथे शेअर केला होता. ते त्या दिवशी सकाळी 5-1 वाजता नाशिकला आलेले होते आणि संध्याकाळी आई तात्यांना पण सरप्राईज द्यायला गेलेले होते. तर म्हणून तो जो काही पार्ट होता. आणि आई तात्यांकडे गेल्यानंतर मग आईंनी मला फोन केला की बघ कोण आलं. जो फोन मी रिसीव्ह केला होता, ज्याची निखिलला काहीच आयडिया नव्हती, पण मला निखिलची रिॲक्शन बघायची होती, म्हणून मी तो पार्ट शूट केला होता. तर ते माझे लहाने दीर आहेत, पण मावस दीर आहेत. आणि बाकी जेवढे पण चुलत दीर आहेत, निखिल ते जवळजवळ 18-19 भावंड आहेत. पण ते जेवढे पण माझे चुलत दीर आहेत ते सगळे माझ्यापेक्षा निखिलपेक्षा बऱ्यापैकी मोठे आहेत. तर मला हे कन्फ्युजन दूर करायचं होतं. मी तिथे कमेंट्समध्ये खूप खेळत नाही बसली, कारण काही तर ऑडियन्सनेच उत्तरं देऊन दिलं होतं की नाही आहे. तर हो, निखिल एकुलता आहे की कधी कधी मी खूप मिस करते की मला दीराचं तर नाही माहिती, पण मला एक नणंद नक्कीच हवी होती. कारण एक काय म्हणावा, सपोर्ट असतो किंवा एक असतं आपल्या वयाचं माणूस. कधी कधी काही गोष्टी आईशी नाही बोलतायत, त्या वयाच्या लोकांशी लवकर बोलता येतं. सो मी मिस करते कधी कधी नणंद असणं. काइंड ऑफ माझं आणि वहिनीचं जसं बॉन्ड आहे तसं बॉन्ड मला पण हवं होतं कोणीतरी शेअर करायला. चुलत नंदा माझ्या बऱ्याच आहेत, बट त्या पण माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आहेत. माझ्या वयाचं असं घरात कोणी नाही आहे. माझी पुतणी आहे माझ्या वयाची डायरेक्ट. पण जे काही आहे खूप गोड आहे, सासरचं पण आणि माहेरचं पण. तुमचं खूप कन्फ्युजन झालं होतं, तर म्हटलं हे पण क्लिअर करूयात. तर येस, आजचा ब्लॉग इथेच फिनिश करते. तुम्ही अजूनही घाम बघू शकता. प्रचंड गरमी आहे पुण्यात, प्रचंड आहे. त्यात घरचे गेलेत त्याच्यामुळे अजूनच थोडा जळफळाट जास्त होतोय, घरचे बाहेर गेले म्हणून. असो, पण मी आजचा ब्लॉग इथेच फिनिश करते. तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल, म्हणजे मी आता हॉल व्हिडिओ ट्राय करणार आहे. तर तुम्हाला सखीच्या कपड्यांचं कलेक्शन बघायला आवडेल, माझ्या सिल्क साड्यांचं कलेक्शन बघायला आवडेल, माझी डेली वेअरची गोल्ड ज्वेलरी बघायला आवडेल, की अजून काही बघायला आवडेल, ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. बाकी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या रिलेटिव्हजला, तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा, कारण आपण 100Kच्या बऱ्यापैकी जवळ चाललो आहे. त्याच्यामुळे तुमचं ते एक सबस्क्राईबचं क्लिक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो प्लीज सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ आवडला असेल तर मी नेहमी म्हणते तसं इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट्ट बनताय. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.